रत्नागिरी गणपतीपुळे मार्गावरील मौजे नेवरे येथील श्रीदेव वाडेश्वर मंदिर हे एक धवल ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले देवस्थान म्हणून सुपरिचित आहे। पहिले पेशवे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ भट्ट व त्यांच्या धर्मपत्नी श्रीमंत राधाबाई पेशवे यांचे श्रीदेव वाडेश्वर हे आराध्य दैवत होय। नेवरे येथील इतिहास प्रसिद्ध सरदार बर्वे घराण्यातील राधाबाई या सुकन्या पेशवाईतील एक तेजस्वी स्त्री व वीर माता म्हणून त्या इतिहासात प्रसिद्ध आहेत। हे मंदिर सुमारे 1400 वर्षांचे पुरातन असल्याचे बुजुर्ग मंडळी सांगतात। मुळात हे मंदिर नेवरे गणपतीपुळे परिसरातील खेर घराण्याच्या काळात उभारले गेले। हे खेर नंतर बुंदेलखंडात गेले व तेथे त्यांनी कर्तबगारी गाजवली म्हणून ते बुंदेले म्हणून ओळखले जाऊ लागले। या मंदिराच्या भिंती 4 फूट रुंदीच्या आहेत। त्या काळी स्लॅब नव्हता, त्यामुळे मंदिराचे छत, 3 घुमट व कळस पूर्णतः जांभ्या दगडामध्ये आहे। या मंदिराच्या मुख्य दरवाजात टाळी वाजवली किंवा ओम नमः शिवाय म्हटले तर या मंदिरात त्याचे प्रतिध्वनी उमटतात, हे या मंदिराचे वैशिष्ट्य होय। पेशवाईच्या पतनानंतर सुमारे 150 वर्षे हे मंदिर विजनवासात होते। 2008 मध्ये या मंदिरासाठी ट्रस्ट करण्यात आला व 2010 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करून जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या शुभ हस्ते मंदिराचे लोकार्पण करण्यात आले व मग मंदिर पुनश्च नांदते झाले। आता या मंदिरात सर्व उत्सव साजरे होतात। महाशिवरात्रीला श्री युवराज बनसोडे हे व्रतस्थ भाविक अनवाणी पायाने झऱ्याचे पाणी कळशीने आणून त्याचा श्रीदेव वाडेश्वरावर सकाळपासून सायंकाळपर्यंत अभिषेक करतात। या काळात ते मौन व्रत धारण करतात, तसेच पाणी व अन्य पदार्थ ग्रहण करीत नाहीत। यावेळीही या मंदिरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या श्रद्धेने परंपरेनुसार संपन्न झाला। आज मी ह्या आमच्या श्रीदेव वाडेश्वर मंदिर नेवरे ह्या गावामध्ये हे छोटंसं मंदिर आहे। 400 वर्ष पुरातन असं हे मंदिर आहे। या मंदिरामध्ये मी इथे प्रवेश केलेला आहे आणि हे आमच्या मालकीचं स्वमालकीचं हे मंदिर आहे। आणि ह्या मंदिरामध्ये गेली 16 वर्ष आम्ही महाशिवरात्रीचा उत्सव थाटामाटामध्ये साजरा करत असतो। आणि हा उत्सव साजरा करत असताना इथे आजूबाजूचे जे स्थानिक रहिवासी आहे त्यांचीसुद्धा आम्हाला मोलाची साथ मिळते आणि सर्वजण इथे उत्साहाने काम करत असतात। आणि आज माझ्याबरोबर इथे सगळे ग्रामस्थ आणि आमचा सगळा परिवार इथे उभा आहे आणि सर्वांच्या वतीने आपणा सर्वांना मी महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देते। आपण अवश्य आलात तर इथे दर्शन घ्या, त्याचा लाभ घ्या। अतिशय असं सुंदर असं हे मंदिर आहे। हे मंदिर मंदिराचा गाभा हा पुरातन आहे आणि इथे सगळे विधी होतात। आणि महाशिवरात्री त्यानंतर श्रावणामध्ये सुद्धा शंकराचे जे 5 सोमवार असतात तिथे सुद्धा इथे पूजा होते। दर सोमवारी इथे पूजा होते आणि भटजी आहेत ते सर्व काम करतात। आता माझ्याबरोबर इथे भटजी पण उभे होते, ते सुद्धा आहेत ह्या मंदिरामध्ये, सर्वस्व पाहतात। इथे आमचे दादा वाडेकर साहेब आहेत आणि ही मंडळी इथे हे सर्वस्व ओतून स्वतःचं सगळं काम, स्वतःची कामं वगैरे बाजूला ठेवून आज इथे आलेले आहेत आणि आम्हाला इथे सहकार्य करत आहे। सर्वांच्या वतीने मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि आमच्या सर्वांच्या वतीने, टाइम्स परिवाराच्या वतीने सर्वांचे खूप खूप आभार मानते। अशीच सेवा आपण करत राहा असं मी सर्वांना सांगेन। आणि दुसरी गोष्ट, महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि अशीच आमची सेवा ही अखंड चालू राहील याची ग्वाही देते। धन्यवाद, सर्वांना खूप खूप शुभेच्छा। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।